नमस्कार मित्रांनो, मी विनायक आंबेकर. मित्रांनो, या चॅनेलचं नाव बदलून मी आता नवभारत 2047 असं नाव ठेवलं आहे. मित्रांनो, भारताच्या स्वातंत्र्याला 2047 साली 100 वर्ष पूर्ण होतील. पुढील 25 वर्षात भारत जगातला सर्वात प्रगत देश, जगातली तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था आणि आंतरराष्ट्रीय राजकारणातला सर्वात विश्वसनीय देश म्हणून विश्वगुरू बनेल असा विश्वास आपले पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदींनी व्यक्त केला आहे. यासाठी भारताच्या योजनाबद्ध विकासाचे दीर्घकालीन नियोजन त्यांनी केलेलं आहे. आपल्या 9 वर्षाच्या कारकिर्दीत भारताचं सर्वांगीण परिवर्तन करून आपल्या उत्कृष्ट नियोजन आणि कार्यान्वयन क्षमतेची खात्री त्यांनी जनतेला पटवून दिलेली आहे. त्यामुळे 2047 साली आपला देश एक नवीन भारत, नवभारत बनेल याची जनतेला आता खात्री आहे. नरेंद्र मोदींच्या गेल्या 9 वर्षातील सर्व क्षेत्रातील परिवर्तनात्मक कामाची आणि आगामी नियोजनाची माहिती देण्यासाठी हे चॅनल मी सुरू केलं आहे. त्यामुळेच त्याचं नाव नवभारत 2047 असं केलेलं आहे. आपल्याला विनंती आहे, या चॅनेलला जरूर सबस्क्राईब करा. मित्रांनो, श्रीराम मंदिर अयोध्या नवभारताचा नवा मानबिंदू या व्हिडिओच्या मालिकेतला हा दुसरा व्हिडिओ. या व्हिडिओत रामजन्मभूमी मुक्तीसाठी ज्या व्यक्ती, संस्था, संघटना, साधू संतांनी अयोध्येत आणि देशभरात आपल्या प्राणांची बाजी लावून प्रत्यक्ष जमिनीवरचा लढा दिला त्यांची माहिती आपण घेणार आहोत. आधुनिक भाषेत हे अयोध्या वॉरियर्स आहेत. मित्रांनो, अयोध्या ही प्राचीन काळापासूनच साधू संतांची नगरी म्हणून प्रसिद्ध होती. अयोध्येत शेकडो वर्षांपासून रामानंदी, वैष्णव, शैव, शाक्त आणि नाथ पंथासहित हिंदू धर्मातील सर्व पंथ व उपपंथांचे साधू संत वास्तव्य करून होते. याबरोबरच जैन, बौद्ध आणि शीख धर्माचे साधू देखील अयोध्येत वास्तव्य करून होते. अयोध्येत सुमारे 3000 मंदिरे आणि मठ असून आपापल्या उपासना पद्धतीनुसार व मान्यतांनुसार त्यांना मठ, आखाडा, छावणी व गढी अशी नावे आहेत. यात मुघल सत्तेच्या काळापासून संत रामदासांचे शिष्य बाबा वैष्णवदास यांचे चिमटाधारी साधू, शस्त्रास्त्रांचे प्रशिक्षण घेतलेले आणि शस्त्र बाळगणारे हनुमान गढीसारख्या गढीमधले लष्करी साधू, या कट्टर लढवय्या साधूंनी बाबर, अकबर, जहांगीर, शहाजहान आणि औरंगजेबाच्या मुघल सैन्याबरोबर असंख्य वेळा राम मंदिराच्या रक्षणासाठी तुंबळ युद्ध केलं होतं आणि त्यांना पराभूत केलेलं होतं. मुघल सैन्याला मुठभर साधू वारंवार हरवतात याचा राग मनात धरून क्रूरकर्मा औरंगजेबाने 1664 साली 50,000 सैनिकांना जेव्हा प्रतिहल्ला करायला पाठवलं तेव्हा हजारो साधूंनी कडवट झुंज तर दिली. मात्र प्रचंड संख्येमुळे औरंगजेबाचं सैन्य शेवटी राम मंदिर उद्ध्वस्त करून बाबरी मशीद उभारण्यात यशस्वी झालं. त्याआधी हजारो साधूंनी 75 वेळा मुघल आक्रमकांशी श्रीरामाच्या मंदिराचं रक्षण करण्यासाठी वर्षानुवर्ष कडवटपणे दिलेली झुंज राम जन्मभूमी मुक्ती आंदोलनाच्या गौरवशाली इतिहासात सुवर्णाक्षरांनी नोंदली गेलेली आहे. हे सर्व साधू संन्यासी, बैरागी आणि त्यांना समर्थन व मदत देणारे हजारो हिंदू रामभक्त नागरिक हे पहिले मानाचे अयोध्या वॉरियर्स आहेत. मित्रांनो, मुघल साम्राज्याचा अस्त होऊन देशावर जेव्हा ब्रिटिश सत्ता स्थापन झाली त्यानंतर हिंदूंचे राम मंदिराच्या पुनर्निर्माणाचे प्रयत्न पुन्हा जोमाने सुरू झाले. 1857मध्ये गोंड समाजाचा राजा देवीबक्ष सिंह याने अन्य हिंदू राजांच्या मदतीने उरल्यासुरल्या नवाबी सैन्याला पराभूत केले. त्यावेळी अयोध्याचे राजे मानसिंह यांनी औरंगजेबाने उद्ध्वस्त केलेला राम चबुतरा दुरुस्त करून त्याच्यावर पुन्हा छोटे मंदिर उभारले. या काळात इंग्रजांनी मंदिराला थेट विरोध केला नसला तरीही हिंदूंनी केलेले बाबरी मशीद पाडून मंदिर बांधण्याचे प्रयत्न त्यांनी कधीही यशस्वी होऊ दिले नाहीत. सन 1912 आणि 1934 साली असे जोरदार प्रयत्न साधुसंत आणि हिंदू जनतेने केलेले होते. मित्रांनो, मुघल आक्रमकांनी
विशेष करून औरंगजेबाने अतिशय क्रूरपणे हिंदू संस्कृती आणि धर्माच्या विनाशासाठी भरपूर प्रयत्न केले. त्यात सक्तीचे धर्मांतरण, हिंदू स्त्रियांचे अपहरण आणि त्यांच्यावर अत्याचार, हिंदू मंदिरे नष्ट करून तिथे मशिदी बांधणं, हिंदू राजांची संपत्ती लुटणं, त्यांना आपले मांडलिक बनवणं, हा प्रकार सुमारे 350 वर्ष मुघलांनी केला. यानंतर आलेल्या इंग्रजांनी हिंदू धर्माच्या आणि संस्कृतीच्या विनाशाचे कार्य मुघलांसारखे रानटी पद्धतीने उघडपणे न करता आपल्या कपट नीतीच्या साहाय्याने केलं. हिंदू मुस्लिमात धार्मिक आधारावर भांडणं इंग्रजांनी प्रथम लावली. हिंदू समाजातल्या अनिष्ट रूढी आणि प्रथांचा फायदा घेऊन हिंदूंमध्ये जातीभेद, उच्च नीच वर्णभेद इंग्रजांनी निर्माण केला. इंग्रजांनी हिंदूंच्या गौरवशाली इतिहासाची माहिती शिक्षण पद्धतीतून पूर्णपणे वगळली आणि त्या जागी सामाजिक कुप्रथा, कर्मकांड, अनिष्ट चालीरीती यांची माहिती पुढील पिढ्यांसमोर ठळकपणे ठेवली. हिंदू समाजात या गोष्टी निर्माण झाल्या होत्या हे वास्तव मित्रांनो मान्य करावेच लागेल. पण त्याचवेळी या कुप्रथा आणि कर्मकांडे याला विरोध देखील हिंदू समाजातील तत्कालीन समाजसुधारक आणि संत महात्म्यांनीच केला होता, हे पण वास्तव लक्षात घ्यायला पाहिजे. या सर्व अनिष्ट गोष्टी इंग्रजांनी सुधारल्या नाहीत, तर त्या हिंदू साधू संतांनी आणि समाजसुधारकांनीच नष्ट केल्या होत्या. परंतु या कुप्रथा आणि कर्मकांडांची प्रसिद्धी करून हिंदूंच्या मनातला धर्माभिमान, धर्मप्रेम, एकीची भावना कमी करण्यात इंग्रज यशस्वी झाले हे मात्र खरं आहे. हिंदू समाज इंग्रजांमुळे जातीपातीत विभागला गेला. स्वतःची संस्कृती, गौरवशाली परंपरा, प्राचीन ज्ञानसंपत्ती याचा त्याला विसर पडला. बऱ्याच गोष्टीत पाश्चात्य संस्कृती, पाश्चात्य ज्ञान हेच सर्वश्रेष्ठ आहे हे नवीन पिढीच्या मनावर बिंबवले गेल्याने पाश्चात्यांचे अंधानुकरण वाढले. काही काळ स्वतःला हिंदू म्हणून घ्यायला सुद्धा हिंदू तयार नव्हते. मित्रांनो, या पार्श्वभूमीवर आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळालं. आता आपलं सरकार आल्याने रामजन्मभूमीचा प्रश्न नक्की सुटेल आणि अयोध्येत रामाचं सुंदर मंदिर उभारले जाईल अशी आशा अयोध्यावासियांना आणि देशभरातील रामभक्तांना वाटू लागली होती. मात्र नेहरू आणि गांधींची या देशातील हिंदू नागरिकांबाबतची अनास्था आणि त्यांचे मुस्लिम अनुनयाचे धोरण पाहून जरी आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळाले तरी राम जन्मभूमीचा प्रश्न लगेच सुटणार नाही हे अनेक हिंदू साधू संतांनी, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या नेत्यांनी आणि हिंदू समाज धुरीणांनी ओळखलं होतं. त्यामुळे सन 1930 साली पंडित मदन मोहन मालवीय यांच्या प्रयत्नांनी स्थापन झालेल्या अखिल भारतीय रामायण महासभेने यापुढील रामजन्मभूमी मुक्ती आंदोलनात महत्त्वपूर्ण भूमिका निभावली. स्वामी करपात्री महाराज, सध्याचे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे परात्पर गुरु व गोरखपीठाचे त्यावेळचे पीठाधीश महंत दिग्विजयनाथ आणि देवरिया आश्रमाचे प्रमुख बाबा राघवदास अशा संतांनी 1944 पासून या महासभेच्या वतीने रामजन्मभूमीवर दरवर्षी कार्तिक महिन्यात अखंड रामचरितमानस पाठ सुरू केला. त्यात प्रतिवर्षी रामभक्तांचा वाढता प्रतिसाद मिळत गेला. सन 1949 साली भरपूर पूर्वतयारी करून नोव्हेंबर महिन्यात प्रचंड भाविकांच्या सहभागात हा पाठ सुरू करण्यात आला. मात्र हा पाठ 21 डिसेंबरला पूर्ण झाल्यावर देखील सर्व भाविक अयोध्येतच थांबून राहिले होते. 22 डिसेंबर 1949ची मध्यरात्र आणि 23 डिसेंबर 1949ची पहाट या दरम्यान रामजन्मभूमीवरील गर्भगृह म्हणून मान्यता असलेल्या भागात रामलल्लाची मूर्ती विराजमान झाली. त्या काळात सरकारी कागदपत्रात रामलल्लाची मूर्ती प्रकट झाली असा उल्लेख आहे. तसा फलक आज देखील जागेवर लावलेला दिसतो. वामपंथी विचाराच्या लोकांनी, हिंदूंनी जातीयवादी कट करून ही मूर्ती तिथे आणून ठेवली असा उल्लेख केला आहे. परंतु तेव्हापासून बाबरी मशीद ही रामजन्मभूमी आहे या दाव्याला प्रचंड अर्थ प्राप्त झाला. पुढील सर्व कायदेशीर लढ्यात उल्लेख असलेले नाव रामलल्ला विराजमान हे नाव त्या दिवशी प्रत्यक्षात अस्तित्वात आले. या सर्व महान हिंदू नेत्यांना, यामध्ये सहभाग घेतलेल्या सर्व साधू संतांना
आणि हिंदू रामभक्तांना माझा सलाम. मित्रांनो, पुढे या घटनेचे राजकारण भरपूर झालं. थेट देशाचे पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी ही मूर्ती तिथून हटवली जावी यासाठी प्रचंड दबाव आणला होता. राम जन्मभूमी आणि काँग्रेसची भूमिका या पुढील व्हिडिओत नेहरूंच्या आणि काँग्रेसच्या भूमिकेबद्दल मी सविस्तर माहिती देणार आहेच. मात्र 23 डिसेंबर 1949 पासून प्रभू श्रीरामांच्या मूर्तीचे वास्तव्य राम जन्मभूमीत म्हणजे बाबरी मशीदमध्ये आहे आणि लक्षावधी रामभक्तांच्या दबावाने त्या मूर्तीला हटवण्याची हिंमत पंडित नेहरू, अन्य काँग्रेस नेते व अन्य कोणत्याही राजकीय नेत्याची झाली नाही. जरी मूर्ती हलवली नाही तरी मुस्लिमांच्या दबावाला बळी पडून आणि अलाहाबाद उच्च न्यायालयाने हिंदूंचा रामाच्या मूर्तीची दैनंदिन पूजा करण्याचा हक्क मान्य करूनसुद्धा काँग्रेस सरकारने राम मंदिराच्या परिसराला बाहेरून कुलूप ठोकले होते. यानंतरसुद्धा सातत्याने हिंदू समाज मशिदीच्या बाहेरून प्रभू रामाचे दर्शन घेत होता, पूजा करत होता. मात्र त्या ठिकाणी कोणत्याही मुसलमानांनी कधीही नमाज पढलेला नाही. यानंतर स्थानिक हिंदू रामभक्तांकडून सातत्याने राम मंदिराचे कुलूप काढावे यासाठी कायदेशीर लढाई सुरू होती. पण काँग्रेस सरकारने त्याला दाद दिली नाही. या पुढचा टप्पा 1964 साली राष्ट्रसंघाच्या प्रेरणेने स्थापन झालेल्या विश्व हिंदू परिषदेने हिंदू समाजाच्या साथीने दिलेल्या लढ्याचा आहे. अनेक प्रकारचे नियोजन करून परिषदेने एप्रिल 1984 पहिली हिंदू धर्मसंसद दिल्लीत भरवली होती, ज्यामध्ये 528 प्रमुख धर्माचार्य सहभागी झालेले होते. या धर्मसंसदेमध्ये हिंदू रामजन्मभूमी मुक्ती यज्ञ समितीची स्थापना झाली. अयोध्येची रामजन्मभूमी, मथुरेची कृष्ण जन्मभूमी आणि काशी विश्वेश्वराचे मूळ स्थान या तीनही श्रद्धास्थानांवर मुस्लिम आक्रमकांनी जबरदस्तीने केलेला कब्जा व बांधलेल्या मशिदी काढून सरकारने त्या जागा हिंदूंच्या ताब्यात द्याव्यात व हिंदूंनी त्याचे पुनर्निर्माण करावे आणि त्यासाठी या समितीने पुढाकार घेऊन आंदोलन करावे असा ठराव या धर्मसंसदेत करण्यात आला. या आंदोलनाची सुरुवात राम जन्मभूमीवर 7 ऑक्टोबर 1984 रोजी करण्याचे आणि रथयात्रा काढून व 14 ऑक्टोबर 1984ला लखनौमध्ये भव्य सभा घेऊन सरकारला इशारा देण्याचे ठरले. त्याप्रमाणे दोन्ही ठिकाणी लाखोंच्या उपस्थितीत भव्य सभा झाला, मोठी रथयात्रा निघाली. याचबरोबरीने स्थानिक वकील उमेशचंद्र पांडे यांनी जानेवारी 1986 स्थानिक कोर्टात आणि तिथे काहीही निर्णय न मिळाल्याने जिल्हा न्यायालयात दाखल केलेल्या दाव्याला यश आले आणि 1 फेब्रुवारी 1986 रोजी तब्बल 37 वर्षानंतर कोर्टाच्या आदेशाने राम मंदिराला लावलेले कुलूप उघडण्यात आले. उमेशचंद्र पांडे आणि त्यांच्या सहकार्यांचे विशेष कौतुक. वास्तविक हिंदूंनी शांततेच्या मार्गाने कोर्टाच्या मार्फत मिळवलेल्या या निर्णयाचे देशातील मुस्लिमांनी स्वागत करायला हवं होतं. अयोध्या आणि फैजाबादच्या मुस्लिमांनी तसं स्वागत केलं देखील. परंतु देशभरातील मुस्लिम धर्मगुरू आणि राजकीय नेत्यांनी हा हिंदू मुस्लिम राजकारणाचा मुद्दा केला आणि राम मंदिराच्या विरोधात बाबरी मशीद ॲक्शन कमिटी स्थापन करून देशभरात उग्र आंदोलने आणि हिंसा घडवून आणली. याच सुमारास मुस्लिम धर्मगुरूंनी शहाबानो खटल्यात सुप्रीम कोर्टाने शहाबानोच्या बाजूने दिलेल्या निकालाचा परिणाम रद्द करणारा कायदा राजीव गांधींना दमदाटी करून मंजूर करून घेतला होता. त्यामुळे मुस्लिम धर्मगुरूंना आपली राजकीय सौदेबाजीची ताकद कळली होती. त्या आधारावर आपण आपल्या पूर्वजांप्रमाणेच हिंदूंना नमवू असे त्यांना वाटले होते. परंतु विश्व हिंदू परिषद, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि साधू संतांच्या प्रयत्नांनी भारतातला हिंदू समाज आता निद्रेतून जागा झाला होता. त्यामुळे राम जन्मभूमीवर भव्य राम मंदिर उभे करण्याचा ठराव करून विश्व हिंदू परिषद आणि परवार संघटनांनी जानेवारी 1989ला प्रयागराज येथे झालेल्या त्रिवेणी संगमावरील तृतीय धर्मसंसदेमध्ये ठराव केला. या धर्मसंसदेत 9 नोव्हेंबर 1989 रोजी राम जन्मभूमीवर
राम मंदिराचा शिलान्यास करण्याचा निर्णय घेण्यात आला. मुस्लिम धर्मगुरूंनी या मुद्द्यावर उघडपणे राजकारण सुरू केल्यावर 11 जून 1989 रोजी झालेल्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या सभेत भारतीय जनता पक्षाने या प्रश्नावर उघड भूमिका घेऊन अयोध्येतील राम जन्मभूमी हिंदूंच्या ताब्यात देण्याची मागणी करणारा ठराव केला. पुढे 25 सप्टेंबर 1990 पासून भाजपा नेते लालकृष्ण अडवाणी यांनी देशभरात रथयात्राही काढली. त्याची सविस्तर माहिती मी राम मंदिर निर्माणात भाजपचे योगदान या व्हिडिओत देणार आहे. मित्रांनो, या पुढच्या टप्प्यात या राम जन्मभूमी मुक्ती आंदोलनात सर्वसामान्य भारतीय कोट्यावधीच्या संख्येने सामील झाले आणि त्यांनी आपले योगदान दिलेले आहे. 30 सप्टेंबर 1989 पासून देशभरात गावागावात अयोध्येतील राम मंदिरासाठी द्यायच्या शिलांच्या शिलापूजनाच्या कार्यक्रमांना सुरुवात झाली. संपूर्ण भारतात 3,50,000 ठिकाणी तर महाराष्ट्रात सुमारे 35,000 ठिकाणी शिलापूजनाचे कार्यक्रम झाले. त्यात 6,65,00,000 हिंदू कुटुंबांनी सहभाग घेतला. म्हणजे सुमारे 25 कोटी भारतीयांपर्यंत हा विषय पोचला होता. मित्रांनो, या आंदोलनात कोट्यावधी भारतीयांच्या बरोबरच अनेक संस्था संघटनांचे देखील या जमिनीवर चाललेल्या आंदोलनात मोठे योगदान आहे. अयोध्या आणि देशभरातील सर्व साधू संत, त्यांचे मठ, आश्रम, आखाडे आणि मंदिरे यांचे देखील महत्त्वाचे योगदान आहे. मुस्लिम तुष्टीकरणाचे राजकारण करणाऱ्या काँग्रेसने कितीही अडथळे आणण्याचा प्रयत्न केला तरी राम जन्मभूमी मुक्ती यज्ञ समिती, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, विश्व हिंदू परिषद, भारतीय जनता पक्ष, बजरंग दल, शिवसेना सहित सर्व संघटनांच्या मदतीने त्यांच्या लक्षावधी कार्यकर्ते जमिनीवरच्या लढ्यात सहभागी झाले होते. त्या सर्वांना माझा प्रणाम. मित्रांनो, याच्या पुढचा कारसेवेचा जो टप्पा आहे त्यात याच सर्व कार्यकर्त्यांनी आपल्या प्राणांची बाजी पण लावली होती. खऱ्या अर्थाने ते अयोध्या वॉरियर्स बनले होते. त्याची माहिती फारच रोमहर्षक आहे आणि ती पुढील व्हिडिओत जरूर घेऊयात. व्हिडिओच्या या भागात इथेच थांबतो. मित्रांनो, नवभारत 2047 या यूट्यूब चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांना हा व्हिडिओ जरूर शेअर करा. जय हिंद, जय श्रीराम.